15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या इतिहासातील सोनेरी दिवस। 150 वर्षांनंतर इंग्रजांच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला होता। 14 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या अद्भुत कार्यक्रमाला सुरुवात झाली। कार्यक्रमाची सुरुवात सुचेता कृपलानी यांच्या वंदे मातरम गायनाने झाली। वंदे मातरम झाल्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं भाषण झालं आणि बरोबर 11:59 नेहरूंनी माईक हाती घेतला। 12च्या ठोक्याला नेहरूंनी भाषण केलं आणि भारताचं स्वातंत्र्य पर्व सुरू झालं। पंडित नेहरू भाषणात म्हणाले होते की अनेक वर्षापूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता, आज त्याची पूर्तता होतीये। पूर्णपणे नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण करत आहोत। मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारं जग झोपलेलं असताना स्वतंत्र आणि चैतन्यमय भारत जन्माला येईल। भारताचं पारतंत्र्य संपून स्वतंत्र होईल। नेहरूच्या भाषणानंतर मुंबईच्या स्वातंत्र्य सैनिक हंसा मेहता यांनी भारताचा तिरंगा देशाला सादर केला। राजेंद्र प्रसाद यांनी या ध्वजाचा स्वीकार केला। त्यानंतर सुचेता कृपलानी यांच्या सारे जहां से अच्छा आणि जनगणमन गायनानं संसदेच्या कामकाजाची समाप्ती झाली। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मोठी भूमिका बजावली होती, मात्र त्यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती होती। गांधी बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोलकात्याला गेले होते। 15 ऑगस्टचा सूर्योदय भारतीयांमध्ये नवीन चैतन्य घेऊन आला होता। सकाळी 8 वाजताच गव्हर्नमेंट हाऊसवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। तोफांच्या सलामीत भारताचा तिरंगा गव्हर्नमेंट हाऊसवर फडकला। इंडिया गेट जवळच्या प्रिन्सेस पार्कमध्ये जवाहरलाल नेहरूंनी संध्याकाळी 6च्या सुमारास ध्वजारोहण केलं। यावेळी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। अशा रीतीने स्वतंत्र भारताचा एक नवा अध्याय सुरू झाला। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।